अगदी मऊ लुसलुशीत तोंडात विरघळणारी पुरणाने टम्म भरलेली गुबगुबीत पुरणपोळी, मस्त असं हे वरण भात, मसाले भात, बटाट्याची भाजी, कटाची आमटी, पालक भजी, मसाला बटाटा वडा आणि तळलेले पापड कुरडई, त्यासोबतच मस्त अशी चटणीसुद्धा. तर हा सगळा स्वयंपाक आपण आज अगदी सोप्या पद्धतीने मस्त नियोजन करून करणार आहोत. अगदी रोजचा स्वयंपाक करतो त्याच पद्धतीने हा पुरणपोळीचा स्वयंपाक केल्यासारखं तुम्हाला वाटेल, इतकं सोपं नियोजन आहे आणि अगदी सुटसुटीत असं नियोजन करून तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक अगदी सोप्या पद्धतीने करू शकताय. कांदा लसूण न वापरता आज आपण हा पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक करणार आहोत. नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला कुकर लावायचा आहे. इथे मी कुकरच्या डब्यामध्ये हरभऱ्याची डाळ काढून घेतलेली आहे. डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची. वरण करण्यासाठी तूर डाळ घेतलेली आहे, ही डाळसुद्धा धुवून घ्यायची. दोन्ही डाळी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत. आता इथे मी लगेच कुकर लावणार आहे, पण तुमच्याकडे जर वेळ असेल तर 15 ते 20 मिनिटे किंवा अर्धा तास या दोन्ही डाळी भिजवून घेतला तर कुकरला कमी शिट्ट्या द्याव्या लागतील आणि अगदी कमी वेळात डाळ शिजली जाईल. भाजी आणि वड्यांसाठी इथे मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इथे तांदूळ स्वच्छ धुवून गरजेनुसार पाणी आणि मीठ घालून घेतलेलं आहे. इथे मोठ्या आकाराचा कुकर घेतलेला आहे. 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे. खाली एखादी प्लेट ठेवायची. आता या कुकरमध्ये सगळ्यात खाली हा डाळीचा डबा ठेवलेला आहे. याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची म्हणजे पोळीला रंग छान येतो. आता हा भाताचा डबा ठेवलेला आहे. याच्यावरती झाकण लावून ही जी आपण डाळ धुवून घेतलेली आहे वरणासाठी, तर ही वरणाची डाळ ठेवायची. याच्यावरती प्लेट झाकून हे जे बटाटे आपण घेतलेले आहेत स्वच्छ धुवून सगळे बटाटे घातले आणि आता कुकरला झाकण लावून कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घेते. मोठ्या आकाराचा कुकर आहे, त्यासोबतच पदार्थसुद्धा जास्त प्रमाणात आहेत तर शिट्ट्या जास्त लागतील आणि डाळ भिजवून घेतला तर 3 ते 4 शिट्ट्या बास होतील. तर आता कुकर होतोय तोपर्यंत आपण कणिक भिजवून घ्यायची आहे. 1 वाटी डाळ घेतलेली आहे, यासाठी 2 वाटी आपल्याला कणिक घ्यायची. इथे मी फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही याच्यासोबतच थोडासा मैदा वापरला तरी चालेल किंवा 1 वाटी मैदा 1 वाटी गव्हाचं पीठ घेतला तरी चालेल. गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आणि याच्यातील कोंडा बाजूला काढायचा म्हणजे पोळी अगदी मऊ लुसलुशीत होते. नेहमी डाळीच्या दुप्पट कणिक घ्यायची म्हणजे पोळीचं जे कणिक आणि पुरणाचं जे प्रमाण आहे अगदी योग्य होतं. आता या कणकेमध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घातलं, छान मिक्स करून घेतलं. आता पाणी घालून याचा छान सॉफ्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. आपण चपातीसाठी जशी कणिक अगदी मऊसूद भिजवतो तशीच ही कणिक भिजवायची आहे. आता ही पुरणपोळी जर तुम्ही मोठ्या प्रमाणात करत असाल, अर्धा किलो, पाव किलो, 1 किलो, तर डाळ मोजून घ्या एखाद्या भांड्याने आणि त्याच भांड्याने दुप्पट कणिक घेऊन अशा पद्धतीने मळून घेतला तर प्रमाण अगदी परफेक्ट होतं. आता इथे बघा ही कणिक अशी मऊसूद मळून घेतलेली आहे. ही कणिक आता आपल्याला झाकून ठेवायची आहे आणि 5 मिनिटानंतर पुन्हा एकदा मिनिटभर याला मळून घ्यायचं आहे. तर ही कणिक भिजते, कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण वाटणाचं सगळं काम करून घेऊयात. सगळ्यात आधी इथे मी चटणी बनवणार आहे. इथे चटणीसाठी मी कोथिंबीर, पुदिना, ओलं खोबरं, जिरं, आलं, मीठ आणि मिरची घेतलेली आहे. तुम्हाला चटपटीत चटणी बनवायची असेल तर याच्यामध्ये थोडंसं चिंच किंवा लिंबाचा रस आणि साखर वापरला तरी चालेल. तर इथे कटाच्या आमटीचं वाटण मी बनवणार आहे. यासाठी कोथिंबीर, सुकं खोबरं, ओलं खोबरं, जिरं, आलं आणि तीळ घेतलेलं आहे. आणि इथे मी गोडा मसाला वापरणार आहे. तुम्ही जर गोडा मसाला, गरम मसाला वापरणार नसाल तर या वाटणामध्येच 2-3 लवंगा, 1 छोटासा तुकडा दालचिनीचा, स्टार फूलचा 1 छोटा तुकडा आणि 4-5 काळी मिरी या वाटणासोबत वाटून घेतला तर वरून कुठलाही मसाला घालायची गरज नाही. आता इथे आणखीन एक वाटण आपल्याला बनवायचं आहे, ते म्हणजे आलं, मिरची आणि कोथिंबीरीचं. आता हे जे वाटण आहे ते आपल्याला मसाले भात, बटाट्याची भाजी, वडे आणि त्यासोबतच भजीसाठी लागणार आहे. पाणी न टाकता हे आलं, मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण बनवलेलं आहे. हलकंसं पाणी टाकून ही चटणी बनवलेली आहे आणि कटाच्या आमटीसाठी हे वाटणसुद्धा हलकंसं पाणी टाकून बनवलेलं आहे. आता 5 मिनिटानंतर पुन्हा एकदा तेलाच्या हाताने ही कणिक अगदी मिनिटभर मळून घ्यायची आणि आपण पोळ्या करेपर्यंत ही कणिक अशीच झाकून ठेवायची म्हणजे हे कणिक अगदी मऊ लुसलुशीत होतं आणि पोळ्या अगदी छान तयार होतात. तर ही टिप नक्की फॉलो करा. कणिक एकदाच मळून न ठेवता 2 वेळेला थोड्याशा अंतराने अशा पद्धतीने कणिक मळून ठेवलात तर अगदी मऊ लुसलुशीत कणिक तयार होतं. पुन्हा आता झाकून ठेवलेलं आहे. पोळ्या करेपर्यंत ही कणिक मी असंच ठेवणार आहे. आता कुकर थंड झाल्यानंतर हे सगळं साहित्य बाहेर काढून घेते. सगळ्यात आधी बटाटे काढलेले आहेत आणि ही जी डाळ आहे वरणाची अगदी मऊसूद शिजलेली आहे. भातसुद्धा अगदी छान तयार झालेला आहे आणि हरभऱ्याची डाळ ही काढून घेते आणि भात गरम राहावा यासाठी कुकरमध्येच घालून बाजूला ठेवून देते. आता इथे सगळ्यात आधी आपल्याला हरभऱ्याची डाळ काढायची आहे. डाळ अगदी मऊसूद शिजलेली आहे. तर आता कटाची आमटी करण्यासाठी या डाळीमध्ये पुरेसं येळवणीचं पाणी नाही आहे, तर मी काय केलेलं आहे, इथे थोडंसं गरम केलेलं पाणी या डाळीमध्ये घातलेलं आहे आणि डाळ अशा पद्धतीने थोडीशी मिक्स करून घ्यायची म्हणजे हे दाटसर असं येळवणीचं पाणी निघतं.
तुम्हाला जेवढी आमटी करायची आहे त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये गरजेनुसार पाणी घालून अशा पद्धतीने गाळून घेऊ शकता। तर आता सगळी डाळ चाळणीवरती घातलेली आहे, हलकीशी झाडून घ्यायची आणि याच्यामध्ये गूळ न घालता ही डाळ गरम असताना लगेचच आपल्याला ही डाळ गाळून घ्यायची आहे। तुम्ही इथे एखादी वाटी, ग्लास किंवा तांब्याचा वापर केला तरी चालेल। ही डाळ अशा पद्धतीने गरम असताना गाळून घेतलात तर अगदी पटकन ही डाळ गाळली जाते आणि खूप मेहनत न घेता झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने आपलं हे पुरण बनून तयार होतं। अगदी 2 मिनिटात हे सगळं पुरण गाळून झालेलं आहे आणि अगदी मऊसूद हे पुरण तयार झालेलं आहे। आता हे पुरण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। कढईमध्ये हे सगळं पुरण काढून घेते। जास्त प्रमाणात जरी पुरण केलात तर या पद्धतीने तुमचा पुरण अगदी झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने तयार होईल। तर आता यामध्ये गूळ घालायचा आहे। तर 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली होती, 1 वाटीच आपल्याला गूळ घालायचा आहे। वजनामध्ये जरी तुम्ही हरभऱ्याची डाळ घेतला तर जेवढी हरभऱ्याची डाळ आहे तेवढाच आपल्याला गूळ घालायचा आहे। तर आता सुरुवातीला गॅस मी मध्यम ठेवलेला आहे। गूळ थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला हे एकसारखं मिक्स करत आणि मध्यम गॅसवरती हे पुरण अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे। गूळ थोडासा मऊ झाला की गॅस थोडासा वाढवायचा आणि एकसारखं मिक्स करत हे पुरण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मोठ्या गॅसवरती एकसारखं मिक्स करत तुम्ही हा पुरण शिजवून घेतला तर अगदी 2 मिनिटांमध्ये हा पुरण शिजून होतो। तर इथे तुम्ही एकसारखं मिक्स करणं खूप गरजेचं आहे। जर गॅस मोठा ठेवला तर, बारीक गॅसवरती जर ठेवला तर अधूनमधून ढवळत हा पुरण शिजवून घेऊ शकता। तर आता गूळ विरघळल्यानंतर हा पुरण थोडासा सैलसर होतो आणि त्यानंतर आपल्याला एकसारखं मिक्स करत हा पुरण शिजवून घ्यायचा आहे आणि अगदी मिनिटभरामध्ये हा पुरण असा दाटसर होतो। मोठ्या गॅसवरती एकसारखा मिक्स करून हा पुरण मी शिजवून घेतलेला आहे आणि फक्त 2 मिनिटांमध्ये हा पुरण शिजून तयार झालेला आहे। पुरण असा दाटसर झाला की अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि इथे चमचाभर हा मसाला घालते। तर यामध्ये जायफळ, वेलदोडे, सुंठ आणि बडीशेप आहे। हे सगळं साहित्य छान भाजून याची पावडर करून ठेवलेली आहे आणि ही पावडर 1 चमचाभर घातलेली आहे। कुठल्याही गुळाच्या पदार्थांमध्ये ही 1 चमचाभर पावडर घातली की त्या पदार्थाला चव अतिशय सुंदर येते। आता मसाला आणि मीठ घातल्यानंतर पुरण पुन्हा एकदा छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता या पुरणाचा असा गोळा होतो का ते बघायचं। या पुरणाचा मस्त असा गोळा होत आहे म्हणजे हे पुरण आपलं तयार आहे। यासोबतच अशी ही पळी यामध्ये खोचून बघायची, उभी राहिली पाहिजे म्हणजे पुरण आपलं परफेक्ट असं शिजून तयार झालेलं आहे। तर आता हे पुरण एखाद्या भांड्यामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। पुरण शिजवत असतानाच एका बाजूला मी बटाटे सोलून असे काप करून घेतलेले आहेत आणि आता वरण करण्यासाठी ही जी डाळ आहे वरणाची ती एका भांड्यामध्ये काढून घेते आणि आता याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे। तुम्ही वरण शिजवताना यामध्ये गरजेनुसार पाणी घालू शकता। आता या वरणामध्ये चिमूटभर हळद घातलेली आहे, हिंग घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। यासोबतच थोडंसं गूळ घालते मी, इथे तुम्ही साखरेचा वापर केला तरी चालेल। थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि इथे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। हे सगळं छान मिक्स करायचं आणि आता या वरणाला छान अशी उकळी काढायची। आता भजी आणि वड्यांसाठी पीठ भिजवून घेऊयात। तर इथे मी 1 ते 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। अगदी चिमूटभर इथे मी हळद घातलेली आहे। थोडासा ओवा घेतलेला आहे आणि तो हाताने चुरून अशा पद्धतीने घालायचा म्हणजे स्वाद खूप छान लागतो भजी आणि वड्यांमध्ये। यासोबतच अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि आपण जो ठेचा बनवला होता आलं, मिरची आणि कोथिंबीरीचा, हा ठेचा यामध्ये घालायचा आहे। आता हा ठेचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता। सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि पाणी घालून याचं मस्त असं बॅटर बनवून घ्यायचं। आता हे बॅटर खूप पातळ करायचं नाही आहे, थोडंसं दाटसर असावं अशा पद्धतीचं हे बॅटर बनवून तयार केलेलं आहे। आता हे बॅटर मी बाजूला ठेवते आणि आपण आता सगळ्यात आधी बटाट्याची भाजी बनवून घेऊयात। तर इथे कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये मोहरी घालायची आहे, जिरे घालायचे आहेत आणि कढीपत्ता घातलेला आहे। यानंतर बनवून घेतलेला ठेचा घातलेला आहे। यामध्ये मिरची, आलं आणि कोथिंबीर आहे। तर हा ठेचासुद्धा तेलावरती छान परतून घेतला। आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे। ही हळदसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि आता उकडून सोलून घेतलेला काप करून घेतलेला बटाटा घालायचा आहे। आता या फोडणीमध्ये सगळा बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि यानंतर याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। इथे मी साखर आणि लिंबू वापरणार नाही आहे, पण तुम्हाला हवं असेल तर थोडासा लिंबू पिळू शकता आणि त्यासोबतच थोडीशी साखर घालायची आहे। सगळा बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे। याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊयात। तर ही भाजी बारीक गॅसवरती मिनिटभर परतून घ्यायची किंवा 1 मिनिटभर वाफ देऊन घेतला तरी चालेल। भाजी व्यवस्थित अशी मिनिटभर परतून घेतलेली आहे। तर इथे बिना कांदा लसणाची मस्त अशी बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे। तर ही भाजी एका डब्यामध्ये मी काढून घेते। तर याच्यातीलच थोडीशी भाजी वापरून आपण मसाला बटाटा वडा करणार आहोत। यासाठी कढईमध्ये मी थोडीशी भाजी शिल्लक ठेवलेली आहे। राहिलेली भाजी मी डब्यामध्ये काढलेली आहे। भाजी थोडीशी अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायची। आपण जो ठेचा बनवला होता
तो पुन्हा थोडासा ठेचा यामध्ये घातलेला आहे, कोथिंबीर घातलेली आहे, थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। यामध्ये थोडीशी मी प्लेन लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे। इथे मी गॅस बंद केलेला आहे। वड्यासाठी बटाट्याचा मसाला आपला तयार झालेला आहे। एका प्लेटमध्ये हे सारण काढायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याचे गोळे करायचे आहेत। तर आता भाजी केल्यानंतर याच कढईमध्ये मी कटाची आमटी करते। तर यासाठी 2 ते 2.5 चमचे तेल घातलेलं आहे। कटाच्या आमटीसाठी तेल थोडंसं जास्त लागतं। तेल गरम झाल्यानंतर मोहरी घातलेली आहे, जिरे घातलेले आहे, त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे, थोडासा हिंग घातलेला आहे आणि इथे आपल्याला प्लेन लाल मिरची पावडर वापरायची आहे आणि ही मिरची पावडर जळू नये यासाठी आपण जे वाटण बनवलेलं आहे तर हे वाटण लगेचच थोडंसं घातलं आणि छान परतून घेतलं। त्यानंतर राहिलेलं सगळं वाटण घालून हा मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। मसाला थोडासा परतत आला की याच्यामध्ये 1 चमचाभर हळद घातलेली आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। तर इथे आपण बिना कांदा लसूण हे सगळं जेवण बनवत आहोत। तर कटाच्या आमटीमध्ये रोजचं आपलं मसाला तिखट असतं ते अजिबात वापरायचं नाही आहे, त्यामध्ये कांदा लसूण असतो। तर इथे प्लेन लाल मिरची पावडरच वापरायची आहे। मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला आणि यामध्ये आपण जे येळवणीचं पाणी काढलं होतं ते घातलं। मिक्स करून घेतल्यानंतर ही आमटी थोडीशी दाटसर वाटली त्यामुळे थोडंसं गरम केलेलं पाणी घातलं। तर ही आमटी तुम्हाला जशी आवडते त्या पद्धतीने पातळ दाटसर करू शकताय। आता चवीनुसार मीठ घातलं आणि थोडासा गूळ घातलेला आहे। व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं आणि आता याच्यामध्ये 1 चमचा गोडा मसाला घालून छान मिक्स केलं आणि याच्यामध्येच चिंचेची पेस्ट घातलेली आहे, साधारण 1 अर्धा चमचा। तर तुम्हाला ही आमटी जर आंबट गोड नको असेल तर गूळ आणि चिंच न घालता सुद्धा ही आमटी अगदी छान तयार होते। आता या आमटीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। आमटीला अशी छान दणकून उकळी आली की गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती 5 मिनिटे ही आमटी छान उकळून घ्यायची, म्हणजे आमटीला कट छान येतो। तर इथे आपली कटाची आमटी अगदी छान तयार झालेली आहे। गॅस आता मी बंद करते आणि ही आमटी काढून बाजूला ठेवते। आता मसाले भात करणार आहोत। यासाठी कुकरमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेलासोबत थोडंसं तुपाचा वापर तुम्ही करू शकता। तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घातलेली आहे, जिरे घातलेले आहे, थोडासा कढीपत्ता घातलेला आहे, टोमॅटो घातलेला आहे थोड्याशा मोठ्या आकारामध्ये कट करून आणि आता हे थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण बनवलेला ठेचा घालायचा आहे। आलं, मिरची आणि कोथिंबीरीचा घातलेला हा ठेचा छान परतून घेतला आणि याच्यामध्ये 1 छोटी वाटी मटारचे दाणे घातलेले आहेत। हे सगळं छान परतून घेतलं आणि आता इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे 1 वाटी। हा तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतला आणि सगळा तांदूळ स्वच्छ धुवून या मसाल्यांसोबतच आपल्याला परतून घ्यायचा आहे। अगदी अर्धा मिनिट हा तांदूळ या मसाल्यांसोबत परतून घेतला। याच्यामध्ये छोटा चमचा मी हळद घातलेली आहे आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे। यासोबतच 1 चमचा आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे। हे सगळं साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1 वाटी तांदूळ घेतला होता, त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे। तर या वाटीने 1 वाटी तांदूळ होता, याच वाटीने 2 वाटी पाणी घातलेलं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 छोटासा तुकडा मी गुळाचा घातलेला आहे। पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि आता कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅसवरती या कुकरच्या 2 शिट्ट्या मी काढून घेते। मध्यम गॅसवरती 1 शिट्टी काढून घेतला तरी चालेल। कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। मसाले भात तयार झालेला आहे आणि आता एका बाजूला इथे मी वरणसुद्धा छान असं उकळून घेतलेलं आहे। गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे। तुम्हाला दाटसर पातळ कसं वरण हवं आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकून हे वरण असं छान उकळून घेतलं। वरण तयार झालेलं आहे। तर आता तळणीचं काम करूयात। तर इथे कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये सगळ्यात आधी पापड, कुरडई मी तळून घेते। तर मस्त फुलणारे पांढरे शुभ्र असे हे साबुदाणा पापड, साबुदाणा बटाटा पापड आणि त्यासोबतच अगदी भरपूर अशी फुलणारी ही कुरडई, या सगळ्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। तर चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की चेक करा। साबुदाणा पापड, साबुदाणा बटाटा पापड, रव्याची कुरडई, तांदळाची कुरडई हे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। पापड कुरडई तळून झालेली आहे। बटाट्याचा जो मसाला बनवला होता त्याचे असे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि हे तयार करून ठेवलेलं पीठ पुन्हा एकदा छान असं फेटून घ्यायचं आणि आता हे जे वड्यांसाठी गोळे बनवलेले आहेत हे गोळे एक एक पिठामध्ये सोडून मस्त असं घोळवून घ्यायचं आणि तेलामध्ये सोडायचे। हे छोट्या आकाराचे असे हे मसाला बटाटा वडा मी केलेले आहेत। तुम्ही अशाच पद्धतीने मोठ्या आकाराचे करू शकता। चटणीसोबत किंवा नुसतेच खायलासुद्धा हे वडे खूप छान लागतात। तुम्ही या पद्धतीने हे वडे नक्की बनवून बघा। तर सगळे वडे मी याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत। सगळे वडे छान असे तळून घेतले आणि आता जे राहिलेलं पीठ आहे याच्यामध्ये बारीक चिरलेला पालक घातलेला आहे। घातलेला पालक पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि आता गरम तेलामध्ये ही आपल्याला भजी सोडून घ्यायची। तर ही मध्यम आकाराची अशी मी भजी सोडून घेते आणि छान खरपूस अशी ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत।
अगदी खुसखुशीत, बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट अशी ही भजी तयार होतात. सगळी भजी मी याच पद्धतीने बनवून घेतलेली आहेत आणि मस्त अशी तळून घेतलेली आहेत. तर इथे भजीसुद्धा आपली तयार झालेली आहे आणि आता आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे. तर कणिक इथे मी आता काढून घेतलेली आहे. तर ही कणिक अगदी मऊ लुसलुशीत झालेली आहे आणि अशी ताणली तर मस्त ताणली जाते. अगदी तार आल्यासारखी ही कणिक झालेली आहे. तर सुरुवातीला मळून आपण जेव्हा एकदा ठेवतो ना, त्यावेळेला 5 मिनिटानंतर पुन्हा एकदा मळून ठेवायचं, म्हणजे अशी परफेक्ट कणिक तयार होते. तर पुरणसुद्धा थंड झालेलं आहे. पुरण आणि कणिक तयार आहे. अशी मऊ लुसलुशीत तार आलेली कणिक तयार झाली की पोळ्या अगदी मऊ सूत तयार होतात, छान लाटल्यासुद्धा जातात. तर आता या कणकेची अशी वाटी बनवून घ्यायची. गरज पडली तर थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं, अशी वाटी बनवायची आणि आता याच्यामध्ये आपल्याला पुरण भरायचं आहे. तर कणकेचा जेवढा गोळा आहे त्याच्यापेक्षा थोडासा मोठा पुरणाचा गोळा घ्यायचा, म्हणजे पोळी अगदी मऊ लुसलुशीत होते, त्याचबरोबर छान गोड होते आणि अगदी गुबगुबीत आणि छान तोंडात विरघळणारी अशी पुरणपोळी तयार होते. अशी ही वाटी बंद करायची, जास्तीचं कणिक काढायचं आणि याचं तोंड व्यवस्थित बंद करायचं. तर असा हा गोळा चपटा करून घ्यायचा आणि पुरण जे आहे सगळ्या बाजूने एकसारखं पसरलं जातं. तर इथे तुम्ही बघू शकता, ही कणकेची अशी छोटी गोळी घ्यायची आणि पुरणाची थोडीशी मोठी गोळी घ्यायची आणि वाटीमध्ये असं हे पुरण भरून अशा पद्धतीने हा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. सगळे गोळे याच पद्धतीने बनवून घ्यायचे. आता पुरणपोळी लाटून घेऊयात. हा गोळा व्यवस्थित पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि हाताने व्यवस्थित दाबून थोडासा चपटा करून घ्यायचा, म्हणजे पुरण जे आहे सगळ्या बाजूने एकसारखं पसरलं जातं. आता अगदी हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे. आता ही पोळी लाटताना गरज पडली तर अधूनमधून थोडंसं गव्हाचं पीठ लावून घेतला तरी चालेल. पोळी तुम्हाला जशी पातळ आवडते किंवा थोडीशी जाडसर गुबगुबीत आवडते त्या पद्धतीने लाटून घेऊ शकता. पोळी छान लाटून झालेली आहे. तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता आणि तव्यावरती पोळी घातलेली आहे. आता ही पोळी एका बाजूने थोडीशी झाली की बाजू पलटवून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी तेल सोडून किंवा तूप सोडून ही पोळी छान अशी खमंग खरपूस भाजून घ्यायची. तर इथे ही पोळी तुम्ही बघू शकता, सगळ्या पोळ्या अशाच छान टम्म फुगलेल्या तयार होतात. दोन्ही बाजूनी ही पोळी मी छान अशी भाजून घेतलेली आहे. ही पोळी काढून घेते आणि याच पद्धतीने आणखीन एक पोळी तुम्हाला मी बनवून दाखवलेली आहे. सगळ्या पोळ्या इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट तयार झालेल्या आहेत, मस्त गुबगुबीत आहेत आणि सगळ्या पोळ्या अशा छान फुगलेल्या तयार होतात. कणिक आणि पुरण अगदी परफेक्ट तयार झालं की पोळ्या अशा मस्त तयार होतात. सगळ्या पोळ्या मी याच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत. अगदी परफेक्ट अशा पुरणपोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर आता ही पुरणपोळी काढून घेते. इथे मसाले भाताचा कुकर थंड झालेला आहे आणि हा आता काढून बघूयात. अगदी मऊसूद आणि मोकळा हा मसाले भातसुद्धा तयार झालेला आहे. सगळं जेवण तयार झालेलं आहे आणि ही पोळीसुद्धा बघू शकताय अगदी गुबगुबीत आणि मऊ लुसलुशीत झालेली आहे. तर इथे नैवेद्याचं ताट वाढून घेऊयात. सगळ्यात आधी लिंबू ठेवलेला आहे, पांढरा भात घातलेला आहे, त्याच्यानंतर मसाले भात घातलेला आहे, बटाट्याची भाजी घातलेली आहे, ही आपण बनवलेली छान अशी चटणी, दुधाची वाटी, यानंतर इथे पापड कुरडई ठेवायची आहे, त्याचबरोबर इथे पुरणपोळी ठेवलेली आहे. याच्यानंतर इथे मी कटाची आमटी ठेवते. तर आमटी बारीक गॅसवरती छान उकळल्यानंतर याला कट अगदी सुंदर येतो. याच्यासोबतच आपण बटाट्याचे जे वडे बनवले होते, मसाला बटाटा वडा अगदी छोट्या आकाराचे इथे मी बनवलेले आहेत, भजी घातलेली आहेत. यानंतर वरण घालूया भातावरती. याच्यासोबतच इथे मसाल्या भातावरती थोडंसं नारळाचा चव घातलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. वरणावरती सुद्धा थोडीशी कोथिंबीर, भाजीवरती आमटीवरती सुद्धा थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता तूप घातलेलं आहे पोळीवरती. वरण भातावरती आणि दुधामध्ये सुद्धा थोडंसं तूप घातलेलं आहे. तर इथे अगदी सात्विक अशी ही बिना कांदा लसणाची आपली पुरणपोळी थाळी तयार झालेली आहे. असं नियोजन केलं तर अगदी झटपट सोप्या पद्धतीने रोजच्या स्वयंपाकासारखाच हा पुरणपोळीचा स्वयंपाक तुमचा अगदी सोप्या पद्धतीने तयार होईल. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने बिना कांदा लसणाची ही पुरणपोळी थाळी या पद्धतीने नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.